सकाळी आमचं प्रस्थान धारेश्वर महादेव मंदिरातून झालेलं आहे. पुढं एक 5 किलोमीटर बघा आश्रम आहे आणि इथं चहाची नाश्त्याची सेवा होती सगळ्यांची. 5 किलोमीटर आल्यावर पुढं बघा हे अन्नक्षेत्र आहे, पंचक्रोशेश्वर महादेव मंदिर आहे. असं छान आहे अशा प्रकारे बघा. हर हर नर्मदे हर रामकृष्ण. 5 किलोमीटर ही सेवा आहे बघा, चहाची नाश्त्याची. बघा आज धुकं आलेलं आहे, परंतु थोडं काही धुकं काही असा अंधुक प्रकाश आहे. सकाळचे 8:30 वाजलेले. एक 8 किलोमीटर आलेलो आहे आम्ही धारेश्वर महादेव मंदिरापासून. आता बडवा राहिलेत 11 किलोमीटर. आजचा दिवस 48 आहे. खूप अशी शेती पिकवतात ते शेतकरी लोक. नर्मदा मायाच्या पाण्यावर आहे. आणि बघा बघा आता बघा हे सुधारलेले शेतकरी खूप असा ट्रॅक्टर आहे, त्याला आतून बघा चालण्याकरता स्टेअरिंग आहे बघा. शेतरानामध्ये कुठे घाला आणि हरभरे गहू या पिकांमध्ये चालवतात हे यंत्र आहे फवारणीचं. हर हर नर्मदे हर. बघा बघा आता मी तुम्हाला झूम केलं होतं मग बघा चांगलं बघा. ते 4 व्हीलर आहे, वर मशीन आहे. एक किती हॉर्सपावरचं आहे काय माहिती, परंतु बघा इथं पुढं ड्रायव्हर आहे. हो फवारायचं यंत्र आहे, खूप छान आहे बघा. मला आवडलं म्हणून मी तुम्हाला ते शेअर करून राहिले. हे आधुनिक पद्धतीनं अशा प्रकारे शेतामध्ये घालता येते. चाक आहे बघा, गुळगुळीत नाही. त्या चाकांमध्ये फटे का जेणेकरून माल बी तुडत नाही. हे बघा चहा उकळून राहिला इथं झोपडीमध्ये. हे बाबांची झोपडी, बोला बाबाला. बघा बाबा नर्मदे आप पर कमासून की सेवा कर रहे. हा बिस्किट ले, देखो बिस्किट दिले बघा. आणि 4 महिने झोपडी अशीच असते. 4 महिने म्हणजे परकमासींची येऊ जाऊ आहे तोपर्यंत. एकदा परकमासींचे 4 महिने चातुर्मासासारखी सेवा आहे बघा. खूप गावागावात मळ्यामध्ये सेवा आहे बघा. शेती चौकून. हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर. सगळा आमचा ग्रुप विसावलेला आहे. 8 किलोमीटर पुढं चालून आलेलं आहे. पुढं आता 12 किलोमीटर बडवा राहिलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज सकाळी आमचं धारेश्वर महादेव भगवान या ठिकाणून प्रस्थान झालं. पुढं आलेलं होतं 10-11 किलोमीटर. आता अर्धा 1 किलोमीटर योगेश्वर राहिले दुपार भोजन. संध्याकाळी विश्रांती आमची. नागेश्वर महादेव भगवान आहे. बडवा हा तालुका आहे, खरगोन जिल्हा आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी संध्याकाळची विश्रांती राहील. आज नर्मदा माई आमच्याकडून सुटणार आहे. याचं कारण असं आहे, आज 48वा दिवस आहे आणि एक 4-5 दिवस नर्मदा माई आमच्याकडून सुटणार. याचं कारण जो ओंकारेश्वर भगवान आहे, मामलेश्वर ओंकारेश्वर, या ठिकाणी जो डॅम बनलेला आहे, या डॅमच्या पाण्यामुळे आता हा बाहेरून रस्ता आहे जंगल मार्गाने. जंगल ओंकारेश्वरचं नावानेच ओळखलं जातं. खूप मोठं घनदाट जंगल आहे. घाबरायचं भीतीचं काहीच कारण नाही. रस्ता एकदम छान आहे. आणि रस्त्याने चालत असताना बरेचसे 5 मुक्कामांमध्ये तुम्हाला गावं सांगतो मी कोणते येणार आहे ते. बघा आता बडवानंतर जंगल लागणार आहे. बडवा जंगल म्हणतात त्याला. पुढे चवणेश्वर ऋषींनी, चवणेश्वर महादेव मंदिर आहे, चवण आश्रम आहे. चवण ऋषींनी तिथे साधना केलेली आहे त्या जंगलात. खूप असं रम्य स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. पुराणामध्ये तिथं उल्लेख आलेला आहे त्या स्थळाचा. चवण आश्रम म्हणतायत. बडवापासून 13-14 किलोमीटर अंतर आहे. आणि पुढं कोंडी गाव आहे, गावांतून रस्ते आहेत. जंगलाचे सगळं कोंडी. नंतर छोटे छोटे गाव आहेत, मुक्कामाचे गाव सांगतो तुम्हाला मी. पुढं पिपरी आहे मुक्काम. आणि त्या पिपरीला नर्मदा मायाचं मंदिर आहे, खूप छान गाव आहे. तिथं पण छान सेवा करतात सेवेकरी. नंतर 3रा मुक्काम आमचा राहील पिपरीनंतर जयंती. आपलं सीता माता आहे, सीतामाईने तिथं लव अंकुश या 2 त्या मुलांना जन्म दिलेला आहे. ते लव अंकुश त्या ठिकाणी ते स्थळ आहे. वाल्मिक ऋषीने तिथं साधना करेल. खूप असे रम्य स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. त्या ठिकाणी नर्मदा मैया प्रकट झालेली रेवा कुंड आहे तिथं. आणि पुढं संध्याकाळचा मुक्काम आमचा जयंती माता जंगलात आहे. 2-3 नद्यांचा तिथं संगम आहे नर्मदा मैयाचा. त्या नद्यांचे नाव मी पुढं सांगणार आहे. जयंती माता नंतर 3रा मुक्काम जयंती माता. घनदाट जंगल आहे, तिथून लक्कडकोड जंगल चालू होते. लक्कडकोड जंगल आहे, खूप मोठं महाराणी आहे. घाबरायची भीतीची काहीच कारण नाही महाराज. आणि खूप असा सुंदर आता रस्ता झालेला आहे पहिल्यापेक्षा. बराचसा 1-2-4 वर्षामध्ये फार सुधारणा झाली रस्त्याची. आणि जरी आश्रम नसला किंवा जागजागी काही सुविधा नसली, पाणी पण आहे. कोणतरी म्हणतं पाणी नाही, पण पाणी आहे. जुळजुळ वाहणारे जरी पाणी आहे. आपल्या कमंडलमध्ये पाणी घ्यायचं. पाणी फक्त नाश्ता येणारे जाणारे ज्या वाहन आहे ते देतात नाश्ता. 28 किलोमीटर आश्रम नाही पुढंच. मध्ये फक्त हनुमान मंदिर आहे. हे लक्कडकोट जंगलामध्ये तुम्हाला माहिती सांगतो. आणि एक
1 वाजेपोतर साधारणतः जयंती मातापासून निघाल्यानंतर 1 वाजेपोतर आपण बाहेर जंगलाच्या बाहेर जातोय. पामखेडी तिथं गाव आहे, तिथं आश्रम आहे. खूप छान अशा प्रकारे तिथं सेवा होती नर्मदा परिक्रमावासियांची. पुढे 35 किलोमीटरचं अंतर जवळजवळ ते धर्मेश्वर महादेव मंदिर, संध्याकाळी मुक्काम राहील 4था. आणि धर्मराजाने तिथं धर्मेश्वराची स्थापना केली लिंगाची. खूप असं धार्मिक स्थळ आहे, तिथं मुक्काम राहील 4था. 5वा मुक्काम तिथून निघाल्यानंतर धर्मेश्वर ते परत एक मिर्जापूर आहे, छोटं गाव आहे. आणि नर्मदा मैयाचं मंदिर आहे, तिथं नर्मदा मैया आम्हाला दिसणार आहे 5व्या दिवशी. म्हणजे एकूण 5 दिवस आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर चालत जाऊन मग नर्मदा आम्हाला ते दिसणार आहे नर्मदा मैया. म्हणून आता 5 दिवस काय आम्हाला नर्मदा मैया दिसणार नाही, आज सुटणार आहे या डॅमच्या पाण्यामुळं. ओंकारेश्वर डॅम आहे पुढला एक, कोणासाठी आम्ही 2 डॅमचं पाणी साचलेलं आहे. खूप असे मोठे डॅम आहे, त्याच्यामुळे बाहेरून रस्ता काढून दिलेला आहे. ही माहिती मी तुम्हाला मुद्दाम सांगितली. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 48 दिवस किंवा पुढं बाबा चाललेले आहेत. आमचा सगळा ग्रुप चाललेला रस्त्याने बघा. नर्मदे आणि आनंद वाटतो. 48 दिवस झाले, एक 5-6 दिवसात आम्ही नेमावरला जातोय. बघा तो मिर्जापूरचा मुक्काम 5वा मुक्काम झाल्यानंतर लगेच नेमावरला मुक्काम आहे, म्हणजे नाभिकुंड आहे, नर्मदा मैयाचं नाभिकुंड आहे, तिथं आमचा मुक्काम राहील. अशा प्रकारे माहिती तुम्हाला मुद्दाम दिली. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 48वा. आज 8 जानेवारी 2026. बघा दुपारचा 12:30 पावणे 5 वाजलेला आहे. आता आम्ही ज्या गावात आलेलो गाव आहे बडवा, हा तालुका आहे, खरगोन जिल्हा आहे. बघा खूप छान अशा प्रकारे या बाजारपेठ आहे. आणि सुजलाम सुफलाम हा तालुका आहे. नर्मदा मैयाच्या पाण्यानं सगळे इथं बाजारपेठा, खूप मोठा बाजारपेठ आहे. आणि धार्मिक स्थळे पुराणामध्ये या स्थळांचा उल्लेख आलेला आहे. नागेश्वर महादेव मंदिर आहे. बघा ही गोमाता आहे. संध्याकाळी आमचा मुक्काम आहे. आता दिवसभर आम्ही विश्रांती घेतो. उद्या सकाळी आमचं 6 वाजता प्रत आहे. जंगल मार्ग आहे 5 दिवस. आणि बघा आता हा तालुका आहे बडवा, हा खरगोन जिल्हा आहे. आजचा 48वा दिवस नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दुपारचे 5:15 वाजलेलं आहे. आमची दिवसभराची विश्रांती आता नागेश्वर मंदिरामध्ये. आज इथं मुक्काम आहे 48वा. बघा ह्या तालुक्यातून चालत असताना खूप अशा प्रकारे श्रद्धाळू भाविक लोक आहे. नर्मदा परिक्रमावासियांची इज्जत केली जाते. आपल्याकडे जसं पंढरीच्या वारकऱ्यांना सन्मान दिला जातो, तसे लोक आपली इज्जत करतात, सन्मान देतात. नर्मदा परिक्रमावासियांना खूप अशा प्रकारे ते नर्मदा मैया मानतात आणि आपली सेवा करतात. त्या नाश्ता जेवण खूप अशा बाजारपेठ आहे. काही जरी मागा गेलं तर ते नर्मदा म्हणजे एक मोबदला घेतली नाही ते लोक. आतापर्यंत 9 वर्षामध्ये जवळजवळ 90% जे दुकानदार आहे नर्मदा परिक्रमावासियांकडून कुठल्या प्रकारे पैसे घेत नाही. बघा हे नर्मदा मैया दान म्हणून ते काय करतात, दान देतात. हर हर नर्मदे. या ठिकाणी आमची विश्रांती रात्रीची. चला तर नागेश्वर भगवानचं दर्शन घेऊया. हर हर नर्मदे. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. नर्मदे. हा बघा खूप अशा प्रकारे संध्याकाळचे 8 वाजलेले आणि बघा पाणी पडते. नागेश्वर महादेव भगवान. नागेश्वर भगवान की जय. आणि पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, नागेश्वर महादेव भगवान की जय. श्रीराम जय राम, जय जय राम. बघा नागेश्वर महादेव भगवान की जय. बघा हे रेवाकुंड आहे. नर्मदा मैयाची धार इथं आलेली आहे. धार उल्लंघन नाही करायची, उजव्या हाताने सरळ तिला प्रदक्षिणा नाही मारायची बा. आणि खूप मोठमोठे मासे बघा त्याच्यामध्ये, झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा खूप मोठमोठे मासे आहेत. हे रेवाकुंड आहे. इथून नर्मदा मैयाची धार आलेली, ही उल्लंघन नाही करायची. खाली नागेश्वर भगवान दर्शन घेतलं तरी चालेल, तर फक्त कुंडाला चक्कर नाही मारायचा. जसं मांडूगडचा रेवाकुंड आहे तसं हे रेवाकुंड आहे, इथं चक्कर नाही मारायचा. आणि बघा ही धार आहे ना, ही पुढं चोरल नदीला गेलेली, म्हणून नर्मदा माया तटून चालताना चोरल नदी इकडून पार नाही करायची. उजव्या हातानं पुढं जंगल मार्ग लागेल त्यावेळेस ती चोरल नदी लागेल. एक 5 किलोमीटर अंतरावर पुढं चोरल नदी आहे. ती चोरल नदी पुलावरून पार केली चालेल, कारण इकडून नदी का पार नाही करायची. हे रेवाकुंडात जी नर्मदा मायाची धार आलेली आहे, ही धार चोरल नदीला जाऊन मिळते. अशी ही पुढं पडेल नदी आहे आणि पुढं चोरल नदी. म्हणून नर्मदा माया परिक्रमा करत असताना पुढं जो रामसेतू बांधलेला आहे, रामसेतूवरून पुढं जंगल मार्गाने चोरल नदी पुलावरून पार करायची. अशा प्रकारे ही या ठिकाणी माहिती आहे. तुम्हाला हे मुद्दाम सांगितले. इथं या कुंडाला चक्कर मारायचं नाही. या कुंडाला चक्कर मारला रेवा कुंडाला तर आपली परिक्रमा खंडित होती. म्हणून अशा प्रकारची मत आहे. बघा हे नागेश्वर महादेव भगवान आहे. खूप छान अशा प्रकारे दर्शन झालेले मगाशी. हर हर नर्मदे हर.